नमस्कार, मी राणी यादव. सांगली मीडिया सर्व्हिसेस प्रस्तुत सी न्यूज स्पेशल मध्ये आपलं स्वागत. रोजच आपण एका नवीन विषयावरती, एका नवीन समस्येवरती चर्चा करत आहोत. आज ही अशाच एका करंट विषयावरती चर्चा करणार आहोत. पण चर्चेला जाण्यापूर्वी थोडक्यात प्रस्तावना. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवणं सोपं असतं, त्यात बुद्धीचा वापर करावा लागत नाही, कष्ट लागत नाहीत. सत्यासत्याची शहानिशा करायची नसते. चिकित्सा म्हटली की कष्ट अटळ, म्हणून माणसं चिकित्सा करणं टाळतात. मग त्यांना वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायची सवय लागते आणि त्यातूनच अंधश्रद्धा जन्माला येते. संत तुकाराम, संत गाडगेबाबा, ज्योतिबा फुले, सावरकर यांचा वैचारिक वारसा असलेल्या आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक प्रसंगी अनेक अंधश्रद्धा जोपासल्या जातात. त्याचं एक ताजं उदाहरण म्हणावं लागेल ते म्हणजे पावसानं ओढ दिल्यामुळं वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या पूजा विधी, प्राण्यांचे बळी, मिरवणुका आणि पर्जन्य महायज्ञ यासारखे अवैज्ञानिक उपक्रम. अंधश्रद्धाशी संघर्ष असेल, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह असेल, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत कार्यरत असते. अशा अनेक अंधश्रद्धा त्यांनी मोडीतही काढलेल्या आहेत. आणि याचं एक उदाहरण आता नुकतंच घडलं ते म्हणजे नुकतंच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनी पर्जन्य महायज्ञ केला. त्यालाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले. पाऊस पडला, आम्ही सांगू तिथे जर पाऊस पडला तर असा दैवी चमत्कार सर्व जगात करण्यासाठी स्वतः अनिस पुढाकार घेईल. याशिवाय शासकीय योजनांमध्ये पर्जन्य महायज्ञाचा समावेश करण्यासाठीही आम्ही पुढाकार घेऊ आणि त्याचबरोबर 21 लाख रुपये देण्याचंही आव्हान या ठिकाणी अनिसनं नीता केळकर आणि त्यांच्या सहकार्यानं दिलेलं आहे. या संदर्भात आज आपण सी न्यूज स्पेशलमध्ये चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे. त्याचबरोबर आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आहेत ज्यांनी नुकतंच पर्जन्य महायज्ञ केला, त्या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर. आणि आपल्या याचे तिसरे वक्ते आहेत अनिसचे डॉक्टर प्रदीप पाटील. नमस्कार. आपल्या तिघांचे मी सी न्यूज स्पेशलमध्ये स्वागत करते. आणि अर्थातच आपल्या चर्चेकडे ते पहिलाच प्रश्न जो आहे तो नीता केळकर मॅडम यांच्यासाठी घेते. मॅडम, विज्ञान युगात यज्ञ महायज्ञ घालणं कितपत योग्य आहे, याचं समर्थन आपण कसं कराल? आपण जो पर्जन्य महायज्ञ या ठिकाणी केला वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी, खरं तर विज्ञान युगात या सर्व गोष्टींकडे आपण कसं काय पाहता? कितपत योग्य वाटतं आपल्याला हे सगळं? मला असं वाटतं की जी तुमची प्रस्तावना होती त्याच्यामध्येच मुळात सुरुवात करताना तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची गल्लत करायला सुरुवात केली. तुम्ही सांगितलं की प्राण्यांचे बळी, यज्ञ, महायज्ञ हे दोन्हीचे कंपॅरिझन होऊ शकत नाही. ज्या वेळेला आपण एखादं संकट येतं त्यावेळेला मनुष्य सगळे प्रयत्न थकले की काय करतो, तर आपण मुळात धर्माचा जो अधिकार आहे, घटनेनी 21व्या कलमानुसार जो अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रसार करणं, धर्माचा प्रचार करणं, त्याचे काय कर्मकांड करणं ह्याला परवानगी आहे. त्यामुळं आता ही 2 नक्षत्र म्हणजे जुलै, मी आता जो काल यज्ञ केला तो जवळजवळ काल 15 जुलै आली, त्यामुळे जी नक्षत्र मृग, आद्रा ही वाया गेली होती. आणि आता प्रचंड भयंकर दुष्काळ, ज्याला 72 पेक्षाही मोठा दुष्काळ अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात नाही देशभरात निर्माण झाली आहे. कधी नव्हे ते कोयना धरण कोरडं पडले, त्याच्यातले तुम्हाला दाखवतात आणि विविध वृत्तवाहिन्या हा सतत दुष्काळ दाखवतात. आमची ज्या कृष्णामाईच्या काठी आम्ही राहतो ती सुद्धा परवा त्याचं पात्र कोरडं होतं, प्रचंड कचरा ज्याला बघायला मिळाला आणि त्याचा तळ गाठला. त्यामुळे शेतकरी आज आशेनं डोळे लावून बसलेला आहे. आणि ज्या वेळेला या निसर्गाच्या पलीकडे आपण थकतो सगळे प्रयत्न, त्यावेळेला एक कुठेतरी आपल्याला देवाची आठवण होते. आपण एक साधी गोष्ट आहे की आपण ज्याला डॉक्टर सुद्धा सांगतो की जेव्हा सगळे प्रयत्न थकतात तेव्हा डॉक्टर म्हणतो की त्याच्या हातात आहे, आता वरच्याच्या हातात आहे. मग तो कुणाचा गॉड असेल, अल्लाह असेल, ईश्वर असेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही वावगं केलंय, कारण ही अनेक वर्षाची एक परंपरा आहे की जेव्हा मी त्याच्यामध्ये असं कुठं दावा नाही केला की पाऊस पडेलच, आपण वरुण राजाला साकडं घालूया आणि त्यासाठी हा महायज्ञ आहे. साकडं घालायचं म्हणजे इंद्र आणि वरुणाची पूजा करायची, जे हिंदू धर्मात किंवा भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे की बाबा ह्या जे प्रयत्नांनी हा शेवटी प्रयत्न हाच परमेश्वर आहे. जसं आम्ही जाताना एक परीक्षेला जाताना आई वडिलांना नमस्कार लहान मूल करतं, त्याला शिकवण काय असते, आमचे संस्कार असतात. त्याच्यातनं परीक्षेला तो जातो किंवा आई वडील लिहून देतात असं नाहीये. त्याला श्रद्धा आहे की आई वडिलांना मी नमस्कार केल्यानंतर मला परीक्षेला पास होता येईल. परवा नरेंद्र मोदी संसदेमध्ये जाऊन त्यांनी पहिल्यांदा खाली पायरीला वाकून डोकं टेकले
ही आमची परंपरा आहे की जेव्हा कोणीही व्यापारी असू दे, कोणी उद्योजक असू दे, स्वतः कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा तिथं जे काही असेल, दरवाजा असेल, आत मूर्ती असेल, प्रतिमा असेल, तो श्रद्धेनं नमस्कार करूनच आत जातो. तर तुम्ही ह्याला जर अंधश्रद्धा म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे हा पर्जन्य भगवद्गीतेत एक श्लोक आहे की यज्ञात भवती पर्जन्यात, पर्जन्यात अन्न संभवा. म्हणजे यज्ञ केल्याने थोडा पाऊस पडेल आणि पावसाशिवाय धान्य मिळणार नाहीये. त्यामुळे हे जर पाऊसच आमच्या महाराष्ट्रात किंवा देशात पडला नसेल तर शेतकरी किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आमचं सगळं जीवनचक्र आज आम्ही डोळे लावून बसलोय. जो झिरमीर पाऊस गेले 8-10 दिवस पडतोय त्यांनी पुरेसा नाहीये. धरण भरायला जो धोधो पाऊस पडायचा आहे हा एक प्रयत्नाचा भाग आहे. जेव्हा सगळे प्रयत्न थकतात की ठीक आहे औषध फवारणी होते वरती ढग येण्यासाठी, ते आपण करतो. त्याच पद्धतीचा एक प्रयत्न आहे की परमेश्वराला एक साकडं घालायचं आहे. त्याच्यामध्ये मग कुणी शिवालयामध्ये देवांना पाण्यात बुडवून ठेवलं की देवा पाऊस पडू दे. ही जे काही शेवटी प्रयत्न ठेवले असतात ही एक श्रद्धा आहे. आणि मला असं वाटतंय की जसं भगवद्गीतेला स्मरून कोर्टात गेल्यानंतर असं होतं की मी ईश्वर गीतेवर हात ठेवून सांगा की मी खरं बोलतोय का खोटंय. हे जर कोर्ट करतंय तर मग हे त्याला तुम्ही काय म्हणणार. तिथं मग कोण कुराण मागत असेल, कोणी बायबल मागत असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत याला मला असं वाटतंय की प्राण्यांच्या बळी देणं वेगळं आणि यज्ञ करणं हा आपला हक्क आहे. ही आमची संस्कृती आहे, ही आमची परंपरा आहे. तर मला असं कुठेही वाटत नाही की आमच्याकडनं काही वेगळं घडलंय. याला अंधश्रद्धा कसं म्हणता येईल. मी डॉक्टर प्रदीप पाटील यांच्याकडे येते. डॉक्टर पाटील, आपण सांगा. नुकतंच केळकर मॅडमने सांगितले की याला त्या अंधश्रद्धा मानत नाहीत. आपण याला अंधश्रद्धा ही कशी सिद्ध कराल किंवा काय म्हणणं आहे आपलं या संदर्भात. सर्वसाधारणपणे मी असं म्हणेन की अंधश्रद्धा आणि श्रद्धा याची आम्ही गल्लत करत नाही आहे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष काम करते आणि यामध्ये कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं श्रद्धेवर घाव घातलेला नाही. आणि आजपर्यंत श्रद्धेच्या पोटी जर कोणी काही बदल घडवलेले असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. अगदी नीता केळकर मॅडम आज इथे उपस्थित आहे. अंबाबाईच्या देवळामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, मज्जाव आहे गाभाऱ्यामध्ये. यासाठी जेव्हा त्यांनी चळवळ केली आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला तेव्हा कोल्हापूर आणि स्नो म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी पत्र काढून पाठिंबा दिलेला होता. एवढंच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे मासिक निघतं वार्तापत्र नावाचं, त्या मासिकामध्ये आम्ही कौतुक केलं होतं त्यांचं की ज्या अर्थी पुरोगामी विचारांना जर कोणी पाठिंबा देत असेल आणि तो श्रद्धेपोटी देत असेल तर त्याला आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाहीये. कारण श्रद्धेपोटी जर तिथे बदल होत असतील समाजामध्ये तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो. हा आमचा पहिला मुद्दा आहे. पुढचा मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे धर्म या जर गोष्टी पालन करायच्या मूलभूत हक्काच्या यादीत येत असेल तर त्याचप्रमाणे आमचं असं म्हणणं आहे की ते पालन जरूर प्रत्येकाने करायला हवंच आहे. कारण धर्माने नीतितत्व आणि विवेक शिकवलेला आहे. म्हणून नीतितत्व आणि विवेकाचा जर कोणी वापर करत असेल आणि तो धार्मिक असेल तर आम्ही त्यांच्या बरोबरचे शिलेदार आहोत. धर्म आणि त्या धर्मांतर्गत येणाऱ्या अंधश्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक धर्मामध्ये या अंधश्रद्धा ठासून भरलेल्या आहेत. उदाहरणार्थ सती जाणं ही अंधश्रद्धा होती. म्हणजे महिलेनंच का सती जावं. आणि त्या संदर्भात या देशामध्ये अनेक समाज सुधारक आणि संतांनी आवाज उठवले आणि तेव्हा कुठे त्याचा परिणाम होऊन ती प्रथा बंद होत गेली. याचा अर्थ धर्मामध्ये सुद्धा अंधश्रद्धा असू शकतात. आणि या जर अंधश्रद्धांना कोणी धर्म म्हणत असेल तर मला वाटतं की ते नीती आणि विवेकाच्या विरोधात आहे. विवेकाचा गाभा हा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असा म्हणतो की जर विज्ञानाच्या पातळीवर हे सिद्ध होत असेल तर आम्ही त्याला मानू. मला वाटतं की अनेक धर्म आज बदलत गेलेले आहेत. अगदी पोपनी सुद्धा परवा सेलिबसीवर म्हणजे ब्रह्मचर्यावर विधान केलेलं आहे आणि ते संपूर्ण जगात त्यांनी प्रसृत केलेलं आहे. आणि त्यांची अशी धारणा आहे की आता आमच्या धर्मामध्ये बदल घडणं अपेक्षित आहे. तर या अर्थानं धर्म सुधारणा ही आपल्याकडे व्हायला नको का. जो विचार आगरकरांनी मांडला, जो विचार फुल्यांनी मांडला आणि नंतर आंबेडकरांनी तो प्रत्यक्ष वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी धर्म सुधारणा व्हायला नकोय का. आमची भूमिका धर्म सुधारण्याची पण आहे. आणि या ठिकाणी जर कोणी पर्जन्य सूक्त किंवा पर्जन्य मंत्राच्या आधारे पावसाला साकडं करून पाऊस पडावा अशी जर याचना करत असेल तर अर्थातच ती अंधश्रद्धा आहे. कारण पाऊस कसा पडतो हे साधारणपणे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवलं जातं आणि शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलं जातं की पाऊस कसा पडतो
त्याच्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे, आणि हे वैज्ञानिक कारण जर असेल तर ते वैज्ञानिक कारण हा यज्ञ पूर्णपणे दाखवून देऊ शकतो का? म्हणजे आमचं असं आव्हान नेहमीच राहिलेलं आहे, आणि हे आजचं नवीन आव्हान नाही आहे. गेली 20 वर्ष आम्ही ते नेहमी सांगत आलेलो आहोत. कारण पहिलं आव्हान आम्ही इथे सांगलीमध्येच भुई गल्लीतल्या एका व्यक्तीला दिलेलं होतं की ज्यांनी हे आव्हान स्वीकारलं होतं आणि नंतर त्यांनी माघार घेतली. की आमचं आव्हान हे आहे की पर्जन्य किंवा पाऊस जर पडत असेल एखाद्या यज्ञानी, तर तो नेमका कसा पडतो, त्याच्या मागचे वैज्ञानिक कारण काय, त्याच्या मागे खरोखर काही वैज्ञानिक सूत्र आहेत का, हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. म्हणजे हे अर्थातच आमचं म्हणणं आहे की हे अवैज्ञानिक आहे आणि सिद्ध करण्याची जबाबदारी जे पाऊस पडतात त्यांची आहे. त्यामुळं त्याच्या मागे जर वैज्ञानिक कारण खरोखर काही असेल तर आम्हाला ते हवं आहे आणि ते दाखवून द्यावं. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग असा आहे की धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा मागाशी मी उल्लेख केला, पण त्याचबरोबर श्रद्धा अंधश्रद्धा असा एक उल्लेख नंतरचा सतत सांगण्यात आला की मोदींनी त्या ठिकाणी नमस्कार केला. माझं असं म्हणणं आहे की या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धांच्या बाबतीत आम्ही कधीच कुठे बोलत नाही, कारण आम्हाला बोलायचं काही कारणच नाही. त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धा असतात आणि वैयक्तिक श्रद्धेपोटी माणसानं काय करावं ते वैयक्तिकपणे करावं. म्हणजे समाजामध्ये येऊन सांगू नये त्यांनी की मी असं केल्यामुळे आणि तुम्ही पण असं करा, म्हणजे मग त्याच्यामुळे अमुक सगळं काही होईल. जेव्हा तुम्ही त्याचं सोशलायझेशन सामाजिकीकरण करता, म्हणजे समाजामध्ये जाऊन तुम्ही बोर्ड लावून सांगता की असं असं साकडं घालून आपण वरुण राजाला बोलवून घेऊया, तेव्हा त्याचं सामाजिक स्वरूप त्याला येतं. वैयक्तिक पातळीवर तुम्ही कुठेही प्रचार न करता मंदिरात जाऊन तुम्ही जर त्या ठिकाणी साकडं घातलं असतं तर आम्ही तिथे पडायचं काही कारणच नव्हतं. कारण आम्ही कशाला तिथे म्हणू की बाबा तुम्ही इथे हे का करतात, कारण प्रत्येकाचं ते स्वातंत्र्य आहे आणि ते प्रत्येक धार्मिक माणसाचं स्वातंत्र्य आहे. आम्ही असं म्हणतो की या ठिकाणी जर तुम्ही सामाजिक पातळीवर जाऊन एखाद्या गावाला आवाहन करतात, बोर्ड लावून तुम्ही आवाहन करतात, तर अर्थातच ती गोष्ट ही वैयक्तिक राहत नाही, ती सामाजिक बनते. निश्चितच आपण तुम्ही म्हणता त्या मताशी मी थोडीशी सहमत आहे आणि मला नीता केळकर मॅडमनाही या संदर्भात असं एक बोलायचं आहे. म्हणजे खरं तर आपण एक सामाजिक व्यक्तिमत्व आहात, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहात आणि आपला निश्चितच एक अनुकरण हे करणारे लोक आहेत. तेव्हा कुठेतरी एक थोडीशी जबाबदारीची जाणीव या ठिकाणी व्हायला हवी का, नको का? की कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चुकीचा समज हा समाजामध्ये होऊ शकतो तसा नाही. याच्यामध्ये मुळात असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गावात जाऊन बोर्ड लावता, म्हणजे शेवटी तिथं शेती आहे, शेतकरी आहे, तिथं जो होमासाठी जो बसलेला शेतकरी जोडपं होतं, शेतकऱ्यांना आज पावसाची जास्त गरज आहे, आज आशेनं डोळे लावून बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही आव्हान करणं याच्यामध्ये चुकीचं काही नाही. त्याच्यामध्ये फार मोठं काहीतरी जबरदस्ती केली, कुणाकडनं वर्गणी वसूल केली असा तर काहीच भाग नव्हता. जे शास्त्रशुद्ध जे परंपरेने आलेलं आहे, मग गणेश याग आम्ही करतो, रुद्र करतो, शंकराला दुधाचा अभिषेक रुद्र करतो, ह्या गोष्टी पण सार्वजनिक ठिकाणी होत असतात. गणेश याग या गणेश मंदिरातच होत असतात आणि त्याला लाखो भाविक येत असतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे पूर्वी अश्वमेध सारखे यज्ञ व्हायचे. आता कसं झालं की आता हे होत नाही, त्याचा अर्थ म्हणजे ते सगळं सोडून दिलंय किंवा त्याचा काही उपयोगच नाही असं नाही आहे. ह्याच्यामध्ये शास्त्र सुद्धा, ह्याच्या मागे सुद्धा भावना आहेत लोकांचे. त्याच्यामध्ये जे संस्कृत मंत्रोच्चार आहे त्याचं आहे, त्याच्यामध्ये हवनाचे जे काही तांदूळ आणि आम्ही तिळाची हे केली होती, कितीतरी स्वतः येऊन लोक घालत होती. ह्याचा अर्थ असा आहे की त्याला चिमूटभर सांगितलं होतं. ते सगळे मिळून मला वाटतं 1 किलोभर सुद्धा नसतील सगळ्यांनी घातलेलं जर आपण काढलं तर. वाटत नाही की अन्नधान्याची नासाडी, 1 किलो तांदूळ आणि 1 किलो तिळानी इतकी काय मोठी अन्नधान्याची नासाडी होणार आहे हेही मला समजण्यासारखं आहे. आणि दुसरं गोष्ट की ज्याच्यामधनं की लोकांनी ह्याच्यामध्ये सर्व समाजाचे भाविक तिथे आले होते आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आमचे सगळे प्रयत्न थकलेत, असं नाहीये की आम्ही आधीच एप्रिल महिन्यातच हा यज्ञ केला. ज्या वेळेला सगळी नक्षत्र कोरडी पडत चालली तर त्याच्यावर काय उपाय करता येईल जे आमच्यानेही शक्य आहे आणि ज्याला कमी खर्च येतो, की शेवटी ह्या गोष्टीला असं आता कुणाकडे फंड असेल, माझं म्हणणं डॉक्टर त्यांच्याकडे जो काही फंड आहे की बाबा ह्यांनी पाऊस आता पडला पाहिजे, अगदी जो वैज्ञानिक खर्च असेल तेवढा खर्च करायची कपॅसिटी जर असेल तर जरूर कुणी येऊन पाऊस पडावा. शेवटी आपण हा एक ईश्वराला साथ घालण्याचा जो आमच्याकडचा मार्ग आहे तो आम्ही अवलंबला आणि ह्याच्यामध्ये कुणाला जबरदस्ती केली असं काही असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये नक्की दाखवून द्यावं की आम्ही जबरदस्तीने कुणाला काही वसूल केलं, कुणाला आणलं तिथं, असं काहीच नाही की प्राण्याचा बळी दिला. कारण मला हे नक्की कळतं की ह्याच्यामध्ये काय योग्य आणि काय
अयोग्य आहे, समाजाला कुठल्या दिशेने द्यायचं आहे, जेव्हा स्त्री पुरुष असमानता जिथे आहे तिथे आम्ही तुटून पडणार आहे. त्यांनी मगाशीच माझंच उदाहरण दिलं. तर मला हे नक्की विवेक आहे. पण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये हे जमीन, आप, वायू हे आपली पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूतावर ज्या वेळेला काही अडचणी येतात, भूकंप होतात, त्याला आम्ही काय करू शकतो की हे मानवी प्रयत्नांच्या पलीकडे आता आमचा दुष्काळ चाललाय. यासाठी हा एक प्रयत्नाचा, श्रद्धेचा भाग आहे की बाबा ह्याला करावं. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू आहे असं मला वाटत नाही आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं केलंय, वावगं केलंय असं मला स्वतःला नाही वाटत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे सर आहेत. कांबळे सर, आपण या प्रकाराकडे कसं पाहता? आता मॅडम नेता मॅडम म्हणाले की आम्ही श्रद्धेपोटी केलेलं आहे, पण श्रद्धा ठेवायला हरकत नाही. पण श्रद्धेपोटी अंधश्रद्धा खत पाणी मिळू नये या दृष्टीने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. डॉक्टर म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात पाऊस पडावा म्हणून यज्ञ केलं आणि त्यातनं पाऊस पडला असं कुठेही प्रकार झालेला नाही. यापूर्वी वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा प्रयत्न करून राहिला आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला, तो सुद्धा प्रयोग फसलेला आहे. असं असताना पाऊस पडावा म्हणून देवाला साकडं घालणं इतपत ठीक आहे, पण त्यासाठी सार्वजनिकरित्या त्याचा वापर होऊ नये असं मला वाटतं. या बाबतीत मला एक असं म्हणायचं होतं की एक गोष्ट आपण इथे विसरतो आहोत. ती गोष्ट अशी आहे की एखादं धार्मिक कृत्य केल्यानंतर त्या धार्मिक कृत्यामुळे एखादी गोष्ट घडेल असा जेव्हा दावा केला जातो तेव्हा तो दावा हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्या धार्मिक व्यक्तीची राहील. जर दावा सिद्ध करायचा जर असेल तर त्यांनी ती जबाबदारी घेतली नाही आणि केवळ ग्रंथात म्हटलंय म्हणून आम्ही असं करतो आहोत असं जर म्हणत राहिले तर त्याला ग्रंथ प्रामाण्य म्हटलं जातं आणि फक्त ते ग्रंथात आहे असं म्हटलं जातं. विज्ञान हे असं सांगतं की तुम्ही प्रयोग करा आणि प्रयोगातनं ते सिद्ध करून दाखवा. याचा अर्थ आमचं म्हणणं हे आहे की जर यज्ञानी जर साकडं घातलं वरुण राजाला आणि वरुण राजा बरसला तर त्याच्या मागचं विज्ञान सांगा हे मगाशी पण मी म्हटलं. त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की दावा करणं की अशा पद्धतीनं हे दावा करणं हेच मुळात चुकीचं आहे. कारण दावा असा दावा केलाय का? मी ते आपण दावा केलेला आहे का? सांगतेय की मी हा प्रयत्नाचा एक भाग आहे की पर्जन्य महायज्ञ शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा दुष्काळ हा 72 पेक्षा तीव्र असल्यामुळं आपण साकडं घालूया आणि त्यासाठी तुम्ही हा यज्ञाचा आमचं प्रयोजन आहे. मग आपण घरात सत्यनारायण करतो, वास्तुशांत करतो, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या अशा. आता असं नाहीये की आता ह्याचं गायत्री परिवार मोठं सगळे सामूहिक महायज्ञ चालू असतो. दर इथे गुरुवारी सांगलीमध्ये अमराईच्या तिथे असतो. तर त्यातून काय असतं, गायत्री यज्ञात हवनच असतं, त्याच्यातनं वातावरण शुद्धी होते. त्यांना प्रत्येक जण ह्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या लॉजिक. आता तुम्ही सांगा की वास्तुशांत का करायची, काय गॅरंटी आहे की या घरात अघटित घडणार नाही. सत्यनारायणची पूजा वार्षिक सगळ्या घरातनं केली जाते. मग ही केल्याने काय तुम्हाला नक्की मनशांती मिळणार आहे, वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करा. नाही हो, या श्रद्धा आहेत आमच्या, या भावना आहेत आमच्या. आम्हाला असं वाटतं की हे केल्याने आमच्या घरातलं सगळं सुख शांती नांदेल. मग ते करण्याला जर तुम्ही असं म्हणत असाल की हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करा की ह्यानी होतं, खरं तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत सायन्स हे आहे की त्या सत्यनारायण ही पूजा कुठून आली ह्याच्यामध्ये बरंच संशोधन आहे. पण आता ह्याचा रिलेव्हन्सी मी फक्त एवढंच सांगू शकते की या सगळ्या ज्या परंपरा म्हणून आपण करतो की या सगळ्या गोष्टी. मग तुम्ही आता एका बाजूने त्यांनी कबूल केलं की आपले हे संस्कार आहेत, त्याच्यामुळे आज समाज आहे. त्यामुळे समाजाला शेवटी या ह्याच्यामध्ये तो एकदम हतबल होणार नाही. शेतकरी आज आत्महत्या करायला लागलेत की पाऊस पडत नाही, एवढं कर्ज आहे, पीक वाळून जाते, गारपीट झाली, आपल्या इकडे निदान नुकसान भरपाई मिळाली, काही ठिकाणी तीही नाही मिळाली. त्यामुळे शेवटी एक माणसाला दिलासा, एक मेंटल त्याला पीस ज्याला म्हणतो आपण, त्या दृष्टीनं एक सगळ्यांनी मिळून केलेला प्रयत्न त्याच्यामध्ये करणं आणि एखाद्या समाजाला आश्वस्त करणं, ह्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की आम्ही काही ह्याच्यामध्ये गुन्हा केलाय किंवा काहीतरी मोठं एक षडयंत्र रचलंय, कुठल्या प्राण्याचा बळी दिलाय. त्यामुळं मला जे वाटतं की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या विधी दिलेल्या आहेत आपण त्या वेळेला जे करतो त्याच्यामध्ये आपल्याला असं कुठेच तुम्हाला जाणवणार नाही की ते केल्यामुळं अशी गॅरंटी कोणी द्यावी की हे वास्तुशांत केल्यामुळे माझ्या घरात 15-50 वर्ष काही मिसॅप होणार नाही म्हणून वास्तुशांत करायची, असं नाही आहे ना. पण ह्या सगळ्यात जोपर्यंत श्रद्धा आहे किंवा केवळ एक दिलासा देण्यासाठी, घरात चांगलं वातावरण आणण्यासाठी एवढ्यापर्यंत मर्यादित असेल तर ठीक. पण कधी कधी त्याचं इतकं अवडंबर माजवलं जातं की सर्वसामान्य म्हणजे ज्यांना अगदी रोजच्या हातावरची पोटं ज्यांची आहेत ती माणसं सुद्धा कर्ज काढून आणि अशा प्रकारचे यज्ञयाग म्हणा किंवा काही जे कर्मकांड आहे ते करताना दिसतात आपल्याला. यासाठी मी एक उदाहरण देतो तुम्हाला की यज्ञाच्या संदर्भातच एक उदाहरण आहे की आमच्याकडे ते उदाहरण आलेलं होतं आणि त्या व्यक्तीनं गुजरातमध्ये जाऊन यज्ञ केलेला होता आणि त्यापोटी त्यांनी स्वतःचा इथला प्लॉट पण विकलेला होता. त्याला असं सांगण्यात आलेलं होतं की यज्ञ घातलास तर तुझी भरभराट होईल. आता जेव्हा अशा पद्धतीनं
एखादा बुवा महाराज सांगतो तेव्हा आम्ही समजू शकतो, कारण तो बुवा महाराजच आहे की जो असं सांगतो. मगाशी असा त्यांनी उल्लेख केला की मी एका अर्थानं मान्य केलेलं आहे की ह्या संस्कारांमुळे हे सगळं समाज चाललेलं आहे. मी ते मान्य केलेलं नाही. मी असं म्हटलेलं आहे की विवेक आणि नीतीमुळे समाज चाललेला आहे. धर्म हा नीती आणि विवेक जो बाळगतो त्या धर्मामुळे समाज चालतो. पण जो धर्म नीती विवेक सोडून देतो त्या ठिकाणी तिथे बेदिली माजते. त्यामुळं मी असं हे कदापि मान्य करणार नाही की ज्या धर्मामध्ये विवेक नाही, नीती नाही, तिथे चांगले संस्कार घडतात. मुद्दा असा आहे की या ठिकाणी जेव्हा असं घडतं, म्हणजे जिथे एक्सप्लॉयटेशन म्हणतो, शोषण म्हणतो, हे करायला धजावतं कोण? तर त्याला नेते मंडळी खतपाणी घालतात. नेते मंडळी असा संदेश देतात की तुम्ही हे करा, पर्जन्य या केल्यामुळे, साकडं घातल्यामुळे पाऊस पडेल, असा संदेश देणं, तो संदेश देणं याचा अर्थ उघड आहे की तुम्ही सरळपणे त्या ठिकाणी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवताय की तुम्ही असे यज्ञ घातल्यामुळे पाऊस पडेल आणि पडू शकतो. का? तर याला संस्कृतीचा आधार आहे म्हणून. मुळात असं आहे की संस्कृतीचा, मगाशी मी सतीप्रथेचा जसा उल्लेख केला, तिथं पुन्हा वारंवार मी हे सांगू इच्छितो की ज्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत, विज्ञानबाह्य झालेल्या आहेत, विज्ञानाच्या निकषावर टिकणाऱ्या नाहीत, अशा गोष्टी आपण आता आज सोडून द्यायला हव्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पर्जन्य याग यज्ञ बसतो. मी त्याच्याविषयीच मी बोलणार आहे. बाकी त्यांनी अनेक मुद्दे सांगितले, अनेक यज्ञांचं सांगितलं. मी स्वतः कित्येक, जेव्हा मी तरुणावस्थेमध्ये होतो तेव्हा या यज्ञांना उपस्थिती लावून मी स्वतः पौरोहित्य करून हे सर्व पाहिलेलं आहे. मला हे कल्पना आहे की सूक्त, श्लोक आणि या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर काय होतं आणि काय नाही, आणि त्याचा वैज्ञानिक वेध घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आणि असं वैज्ञानिकांनीही केलेलं आहे. मगाशी ते असं म्हणाले की त्याला वैज्ञानिक बेस आहे, मग तो काय आहे तो तरी स्पष्ट करावा. कारण विज्ञान याच्यामध्ये असं सांगतं की पाण्याची वाफ झाली, वर गेले, आकाशात ढग जमा झाले आणि पाऊस पडतो. यज्ञ केल्यानंतर असे ढग कुठे जमा होणार? कुठे जमा होतात? यज्ञाची अशी कुठली ताकद आहे की ज्याच्यामुळे हे ढग तयार होतात? पावसाचे ढग तयार होणं यज्ञामुळे म्हणजे काय? त्याच्यामध्ये असे कुठले वैज्ञानिक मुद्दे आहेत की जे मुद्दे ते स्पष्टपणे सांगू शकतात? हे सगळं ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे, जर ते आहे असं म्हणत असतील तर. आणि जर ते आहे असं ठोसपणे त्यांचं म्हणणं त्यांनी सिद्ध करायची तयारी असेल तर आमचीही तयारी आहे. कारण आम्ही असं म्हणतो की संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला आज पाऊस पडत नसेल तर त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची आवश्यकता आहे. आणि ही जर आवश्यकता आहे तर मग पर्जन्य महायज्ञामुळे जर हे सगळं घडत असेल तर जगभरामध्ये त्याचा कितीतरी अफाट फायदा होईल आणि या पृथ्वीवर कधीच दुष्काळ अवतरणार नाही. पण असं शक्य नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण ती अवैज्ञानिक गोष्ट आहे. आणि जर असं एखादा महाराज बुवा करत असेल तर त्या ठिकाणी आम्ही विरोध जरूर करू. पण नेत्यांनी सुद्धा मला वाटतं की या बाबतीत अत्यंत जबाबदारीनं भूमिका घ्यावी. आणि कॉन्स्टिट्यूशनचं बोलायचं झालं, राईट्स ऑफ फंडामेंटल ॲक्ट्स असं जर म्हणायचं झालं तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजात रुजावा हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आणि कर्तव्य पण आहे. जसा धर्माचं आहे तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनाचं पण आहे. आणि सायंटिफिक टेम्परामेंट हे प्रॉपगेट करणं हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आहे. माझ्या मते डॉक्टर प्रदीप पाटील यांच्या मताशी मी एका मतानं सहमत आहे की नीता केळकर हे मॅडम सार्वजनिक क्षेत्रातले एक व्यक्तिमत्व आहे. मी सुरुवातीला तेच मॅडमना म्हटलं. नीता केळकर मॅडमनी जी भूमिका घेतली त्यांच्या पाठीशी अनेक लोक त्याच्या मागे उभा राहतील. एक वलय आहे समाजामध्ये, त्यामुळे एक अनुकरण करणारे लोक आहेत. त्यांनी आपली भूमिका, केळकर मॅडमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ते म्हणतात केवळ आम्ही श्रद्धेपोटी देवाला साकडं घालण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाला आव्हान दिलेलं नाही. आम्ही फक्त देवाला साकडं घातले की प्रजन्य तू बाबा आमच्या. आणि त्या यज्ञासाठी जे ते म्हणाले ना, म्हणजे यज्ञासाठी व पैसे घेतले किंवा जे त्यांना असे अनुभव आले की कुणी प्लॉट विकून यज्ञ करायला लावला. आता टीव्हीवर इतक्या जाहिराती असतात की आमकं यंत्र वापरा, तुमची भरभराट होईल, आमका ते काय रुद्राक्ष वापरा, खडे वापरा, अशा खूप जाहिराती असतात. मग आता ह्याच्यातून घेणाऱ्या माणसांनी ते ठरवायचं असतं. त्यामुळं इतकं लगेच इतकं पण समाज हे नाहीये. चिकित्सा करण्याची प्रवृत्तीच मुळात माणसामधली नाहीशी होते अशा प्रकारांमुळे. नाही, म्हणून म्हटलं की ह्या ज्या गोष्टी कमी होतं. ह्याच्यावर तिथे शहानिशा करणार. माझं म्हणणं आहे की ह्याच्यावर त्यांनी काम करायला हरकत नाही, आमचं करायला विरोध नाहीये. पण ज्या गोष्टीमध्ये ज्याच्यामधनं एक्सप्लॉयटेशन कशाला म्हणतात, शोषण, की ह्याच्यामधनं त्यांनी दाखवून द्यायचं की कोणाचं शोषण झालं हे तर कळू द्या. त्यामुळे आमचा जो मी म्हटलं की नाही की मला तुमचा मुद्दा, तुमचं जे काम आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं आहे. म्हणजे चांगलं आहे जे तुम्ही ज्याच्यावर आवाज उठवले, काही जे आता दर्ग्यातल्या काही गोष्टी असतील तर त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे की खेळ टोचणं, तलवार, ह्याच्यामध्ये असा कुठला गोष्ट घडली की कुठे कुणाला बाबा खेळ टोचले, तलवार लावली गेली आहे. त्यामुळे जे आता जादूटोणा विधेयक आहे त्या विधेयकाने ह्याची गल्लत होता कामा नये, एवढीच आमची भूमिका आहे. आमचं म्हणणं आहे की जे आहेत श्रद्धेचे विषय ते करू द्यात ना आम्हाला, त्याच्यामध्ये काय
अडचण आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठंच दावा असा केला नाही की पाऊस पडेलच. साकडं ह्याचा अर्थ शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला विनवणी करणार आहे, बस विनवणी करणं, याच्यामध्ये चुकीचं काही नाही. आणि विनवणी करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील. उद्दिष्ट कदाचित तुम्ही वैज्ञानिक दृष्टीनं फवारणी करून मागणी करत असाल, आम्ही अशा पद्धतीने करतोय. जायचे मार्ग आपल्याला शेवटी त्याच्यातनं आमचा इंटरेस्ट काय आहे की पाऊस पडावा, त्यामुळे त्याच्यासाठी प्रयत्न हा करणं आहे. याच्यामध्ये कुठेही असा दावा नाही झाला की पाऊस पडला नाही तर तुम्हाला हे अमकं देऊ किंवा पडला तर तुम्ही अमकं दिलं पाहिजे, असा कुठलाच विषय त्याच्यामध्ये नाही. तर मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण सगळे प्रयत्न थकलेले आहेत, आता शासन सुद्धा भयंकर, म्हणजे रोज मी टीव्हीवर बघून आम्ही हे सगळं कसं वाटलं की हे टीव्हीवर सतत जेव्हा पाणी नाही आता त्याची झळ, आज नदीकडची गावं येतात, मी या सगळ्या गावातनं फिरते, त्यांनी आता त्यांच्या फार मोठ्या अडचणी आहेत की आज जत आणि इकडे सगळीकडे पाणी न्यायला लागले आणि तिथं प्रचंड पाऊस पडलाय आटपाडी आणि जतमध्ये, आणि नदी काठ ह्याचा कोरडा पडायला लागलाय, पाणी धरणं भरत नाहीत. ह्याच्यातून ह्या आलेल्या बाबा ह्याच्यातनं आता जेव्हा माणूस अगतिक होतो ना त्यावेळेला काहीतरी जे करावंसं वाटतं, त्यातून हे आम्ही केलेलं आहे की माणसांच्या पुढचे प्रयत्न थकले आमचे, म्हणून त्याला आळवणी आहे, देवाला आळवणी करायची. अगतिक पोटी तुम्ही हे प्रयत्न केला, पण मला एक मला असं- सार्वजनिक स्वरूप येता कामा नव्हतं. डॉक्टरांचं म्हणणं असंच की सार्वजनिक स्वरूप दिल्यामुळं ते लोकांच्यात वेगळी माझी स्वतःची तर प्रतिमा शेती नाहीये, मला शेती, माझी स्वतःची शेती नाही. नाही, मला मी राहते सांगलीत, त्यामुळे सांगलीत प्यायचं पाणी कमी आहे असा काही विषय नाही. जिथं शेती आहे, जिथं खरा शेतकरी आहे त्याच्या शेताला पाणी मिळणं, कारण तो पंचक्रोशीत पाऊस पडतो असं जे एक आहे फेत, लोकांची श्रद्धा आहे, त्यासाठी तो तिथं गेला. नाही, मला असं म्हणायचं की मगाशी तुम्ही एका अर्थाने असं मान्य केलं की पाऊस पडेलच की नाही याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही, आम्ही फक्त आव्हान केलेलं आहे. म्हणजे तुमचा हा दावा आम्ही असं समजतो की तुम्ही हा दावा करत नाही आहात की पाऊस यज्ञ केल्यानंतर पाऊस पडतोच. फक्त आम्ही देवाला नमस्कार करतो त्या पद्धतीनं Right. आमच्या मनामध्ये तेवढा आमची एक भावना आहे, ती भावना फक्त समजून घे एवढा पुरता तो Yes. मुद्दा मर्यादित आहे. अगदी त्याच्याविषयी तसंच आम्हाला आहे. काही बोलायचं नाहीये. पावसाला साकडं घालणं याचा अर्थ पाऊस पडावा म्हणून आम्ही हे सगळं करतो आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि आम्ही त्याला शब्द शोषण न वापरता दिशाभूल हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आम्ही तो मोजून मापून वापरलेला आहे, कारण त्यामुळे लोकांची दिशाभूल होते. पर्जन्य यज्ञ केल्यामुळे जर पाऊस पडलाच तर त्याचं क्रेडिट कोणाला जाणार, तर पर्जन्याला जाणार, यज्ञाला जाणार. आणि जर नाही पडला तर ते दैवाला जाणार. त्याच्यात उत्तरं ठरलेली आहेत. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अशी दिशाभूल थांबवावी. ही दिशाभूल आहे समाजाची. कारण समाजामध्ये या पद्धतीनं जर लोकांपर्यंत संदेश पोहोचवला तर मुळातच पिचलेला जो समाज आहे त्या पिचलेल्या समाजाला कुठेतरी असं वाटतं की बाबा चला आता हे काहीतरी मिळेल, आणि मग गावोगावी ते प्रकार सुरू होतात. जसं आता हे यज्ञाचे प्रकार काय आत्ताच होत आहेत असं नाहीत, हे संपूर्ण जेव्हा पूर्वापारपासून आत्तापर्यंत होत आलेले आहेत. पाऊस पण असा कधीच पडलेला नाही आहे. परंतु आमचं म्हणणं आहे की हे पडलेलं नसताना, असं सिद्ध झालेलं असताना की यज्ञ केल्यामुळे पाऊस पडत नाही हे अगदी माहिती असताना सुद्धा आपण तेच करत राहायचं. याच्यामागे काय आहे हे मला नाही कळत की बाबा याच्यामागे आपण हे का करतो आहोत. श्रद्धा म्हणून असेल तर मग तुम्ही घरात करा ना, घरामध्ये तुमची श्रद्धा तुम्ही पाळू शकता, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण रस्त्यावर येऊन जेव्हा एखादा कोणी जर असं म्हणत असेल की हे असं आहे तर त्या ठिकाणी पुन्हा मी हे सांगतो की एकतर तुम्ही असं म्हणाला की त्याच्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे मला माहीत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणता की ते पडेलच याची काय मी काय असं म्हणत नाही पडतोच म्हणून. तर या दोन्ही गोष्टी असतील तर तिसरी गोष्ट मग अशी आहे की मग अशा गोष्टी जर अनिश्चित असतील तर तुम्ही त्या कराव्याच का. एकूणच वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टींना शरण जाणं आपण का तितकं जावं? योग्य आहे. आणि जेव्हा कुठलाही कठीण प्रसंग आला किंवा कुठलाही अशी कठीण परिस्थिती उद्भवली की आपण ईश्वराला शरण जाणं म्हणजे प्रयत्न थांबवणं, आणि असं करत कुठेतरी माणूस हा मानसिकदृष्ट्या दुबळा होतो, असं वाटत नाही का? नाही, मला असं नाही वाटत. कारण ज्या वेळेला आपण म्हणतो ना की जे मी आता उदाहरणं सतत वेगवेगळी देतच आहे की ह्याच्यामध्ये मला असं कुठेही वाटत नाहीये की बाबा आमचे आता जे असं दाखवा ना तुम्ही मला की तुमच्याकडे सोल्युशन असेल तर ते करून घ्या, त्यालाही काही अडचण नाहीये. पण आता अशी कधीच परिस्थिती निर्माण जी झाली नाही, ती झाल्यानंतर जे काही आपल्याला माहीत असलेले उपाय आहेत. म्हणून मी सांगितलं त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये जे लोकांची दिशाभूल केली, लोकांना हे केलं असं नाही आहे. हे आता आम्ही अनेक वर्ष म्हणजे ह्याच्यामध्ये परंपरा आहे म्हणूनच करतोय. याच्यामध्ये काहीतरी वेगळं केलं आणि ज्या गोष्टी गैर आहेत, ज्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत त्या गोष्टी आम्ही नक्कीच नाही करणार आहे. पण ज्या आहेत शास्त्रामध्ये, धर्मामध्ये त्या केल्या, तर मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही आम्ही वेगळं केलंय, लोकांची दिशाभूल केली आहे, समाजाची काहीतरी हे केलंय, असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे हा शेवटी कसं आहे, म्हणून मी सांगितलं की बेसिकली आपली सुरुवातच होताना की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यातला बेसिक हा फरक आहे. ही आमची श्रद्धा आहे, आम्ही ह्याच्यामध्ये केले, कोणाला हार्मफुल आहे असं मला म्हणजे कोणी त्याच्यामध्ये कोणाला त्रास झाला असं कोणीही नाही.
जे कोणी यांच्याबरोबर त्यांची स्वतःची शेती सुद्धा नाहीये. तर मग एक लोकांनी मला उलट काल मी अंगारकी संकष्टी म्हणजे तर तुम्ही उद्या सगळंच होईल ना की अंगारकी संकष्टीला आता गणपती उत्सव बाहेर बसवतो. काय बसवायचा? कशाला सार्वजनिकपणे गणपती मंडळी बसवायला गरज आहे? घरात बसवावेत ना, आपापले गणपती घरात बसवतातच, कशाला बाहेर जाहीर प्रदर्शन करायचं? असं जर उद्या सुरू केलं तर ज्या गोष्टी आमचा हक्क आहे त्या गोष्टी आम्ही करणारच. आणि त्याच्यामधनं हा श्रद्धेचा भाग आहे की गणपती उत्सव सार्वजनिक बसवल्याने श्रद्धा वाढते. आम्हाला त्याच्यामधनं सार्वजनिक कार्यक्रमातनं सगळ्या एकतेची भावना होते, ही जे घातलेली आहे ते आम्ही करणार. तसंच या यज्ञातनं अख्ख्या गावातल्या सर्व जातीतल्या महिला पुरुष सगळे आले, त्यांनी तिथं हवन केलं भक्तिभावानं, एकत्र आला समाज. आणि त्याच्यामधनं असं कुठे कुणाच्या तिथं असं कुणाच्या ह्याच्यातून आलं नाही की तिथं एकही माणूस असा भेटला नाही की जो असं म्हणाला की तुम्ही हे का केलात, दाखवा मला कुठे पाणी पडते, कुठे पाऊस आला. असा एकही ग्रामस्थांनी 3 दिवस मी त्या गावात फिरून तुम्ही या असं आवाहन केलं होतं. तीळ आणि तांदूळ भक्तिभावाने महिला आल्या, जवळजवळ 1,500 महिला तिथे आल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आहेत या गोष्टीवर कृपा करून कुणीही असे आक्षेप घेऊ नका. त्याच्यातनं उलट सामाजिक स्थिती बिघडेल. आणि मला नक्की ह्याची जाणीव आहे की मी जेव्हा समाजाचं नेतृत्व करते काय चांगलं काय वाईट आणि कुठल्या श्रद्धा आहेत आणि कुठल्या अंधश्रद्धा आहेत याची मला पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे मी जे केलंय ते आमच्या श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीला साजेसं केलं आणि मला त्याचा अभिमान आहे. एक प्रश्न मला आणखी पडतो मॅडम, तो म्हणजे भाजप आणि संघ हा श्रद्धेवर आधारित असलेला पक्ष आहे. अंधश्रद्धा